पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। पुण्यामध्ये थंडीचा कडाका वाढला, तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली, थंडी वाढल्यानं पुणेकर गारठले। पुणे विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी काँग्रेसची उच्च न्यायालयामध्ये धाव, विद्यापीठामध्ये आंदोलन किंवा सभा घेण्यापूर्वी परवानगी घेण्याच्या नियमाविरोधात रीट याचिका दाखल, विद्यापीठाचा निर्णय मूलभूत हक्काचं उल्लंघन करणार असल्याचा विद्यार्थी संघटनांचा दावा। पुणे महापालिकेसह सगळ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका लवकर घेण्यात याव्यात, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी पुणे बार असोसिएशनची निवडणूक प्रक्रिया सुरू, 31 जानेवारीला शिवाजीनगर न्यायालयामध्ये मतदान होणार। राज्यामधल्या सर्व रुग्णालयांची तपासणी करून अहवाल सादर करा, आरोग्य संचालकांचे आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश। पुण्यामधल्या मनसेच्या शिष्टमंडळानं मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली, पुण्यामधल्या चांदणी चौकातील बांधकामातील त्रुटी संदर्भात निवेदन दिलं। पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या कोंढरी गावामध्ये वांदरांच्या टोळीचा धुडगूस, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। मकर संक्रांतीच्या काळामध्ये पतंगासाठी लागणाऱ्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी, नायलॉन मांजावर बंदी असूनही पुण्यामध्ये सर्रास विक्री। विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा